CTET ला आलेला हा प्रश्न आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपा आहे, वाचू घेऊ आधी. 3 संख्यांचे गुणोत्तर 2 जसे 3 जसे 4 आहे, त्यांच्या घनांची बेरीज 33,957 आहे, तर त्या 3 संख्यांची बेरीज किती? मग विद्यार्थी मित्रांनो, आधी आपल्याला त्या 3 संख्या माहित झाल्या पाहिजेत, तेव्हाच आपण त्यांची बेरीज करू शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो, 3 संख्यांचं गुणोत्तर दिले 2 जसे 3 जसे 4. मग आपण ते 3 संख्या कशा लिहायच्या बघा. पहिली संख्या झाली 2x, बरोबर का? दुसरी 3x आणि तिसरी 4x, बरोबर का? विद्यार्थी मित्रांनो, ह्या झाल्या आपल्या संख्या. आता त्यांनी 8 काय दिली? त्यांच्या घनांची बेरीज 33,957 येते. त्याच्यावरून आपण x ची किंमत काढू शकतो. x ची किंमत भेटली की आपल्याला त्या संख्या मिळतात. संख्या मिळाली की आपण त्यांची बेरीज करू शकतो. चला, सिंपल आहे बघा. काय बघा, आता यांच्या घनांची बेरीज म्हणजे यांचे घन काय असणार बघा. 2x चा घन काय असणार? 8x क्यूब. काय? 8x क्यूब असणार. बघा, त्याचा 8x क्यूब झाला, पुन्हा अधिक याचा घन काय असणार? 3x चा किती? 27x क्यूब, पुन्हा अधिक 4x चा घन काय असणार? 64x क्यूब. काय असणार? 64x क्यूब. मग यांची बेरीज बरोबर कुणाची दिली? 33,957. 33,957. आता ही बेरीज करू शकतो आपण. ही जर बेरीज केली तर किती? बघा, 27 आणि 8 35. 35 आणि 64 किती? 99. म्हणजे 99x क्यूब इज इक्वल टू 33,957. आता आपल्याला एक्स क्यूब ची किंमत काढू. एक्स क्यूब ची निघाली, एक्स ची निघून जाते आपली, बरोबर. बघा, आता विद्यार्थी म्हणून एक्स क्यूबला एक्स क्यूब बरोबर 33,957 भागिले 99 करा. आता 99चा पाडा आपल्याला येत नाही, पण 99 ला 11 न भाग जाते, आपल्याला माहितीये. चला मग 11 9 99, याला पण 11 न भाग जाणारच आहे. 11 त्रिक 33, पुन्हा 9 उरले, 11 शून्य 0, हे झाले 95, 11 8 88, पुन्हा उरले विद्यार्थी मित्रांनो 7, 11 7 77. आता ह्याचा भागाकार करूया. 9 1 9, 9 त्रिक 27, उरले किती विद्यार्थी मित्रांनो? 3, 9 चौक 36, उरले 2, 9 त्रिक 27. बघा, एक्स क्यूब ची किंमत किती आली? 343. पण आपल्याला एक्स क्यूब पाहिजे का? नाही, आपल्याला पाहिजे एक्स. मग विद्यार्थी मित्रांनो, कुणाचा घन 343 आहे? कुणाचा घन आहे 343? 7 चा घन आहे. कितीचा आहे? 7 चा. म्हणजे x बरोबर काय आलं? 7 आलं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय करायची? x आलं. आता हे 3 संख्यांची बेरीज करायची. संख्या पण आपण काढू शकतो. संख्या नाही काढलं तरी चालतं. डायरेक्ट बेरीज पण आपल्याला काढता येते. काय करायचं? यांची बेरीज करायची. 2 अधिक 3 अधिक 4 किती येते? 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, आणि ह्या 7 ला गुण टाकायचं. 9 7 63. त्यांची बेरीज मिळते. बघा, पर्याय क्रमांक 2. किंवा असंही काढू शकता. संख्या काढा, त्यांची बेरीज करा. बघा, मी संख्या पण काढत होतो. 7 दुनी 14, पहिली आली 14, 7 त्रिक 21 आणि 7 चौक 28. बघा, यांची बेरीज पण करून बघा, 63 येते. धन्यवाद.